नमस्कार. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भाग्यांक 7ची मंडळी, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 या तारखांना झाला आहे, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय असतील. सहसा भारतामध्ये 7 या अंकावरती केतूची सत्ता मानली जाते, पण ग्लोबल न्यूमरोलॉजीमध्ये मात्र या अंकावरती नेपच्यूनची सत्ता मानली जाते. म्हणूनच या मंडळींना यांच्या सबकॉन्शियस माइंडची ताकद ही इतर लोकांच्या पेक्षा थोडीशी नेहमी जास्त असते आणि या लोकांनाही गूढ गोष्टींचं आकर्षण जास्त वाटतं. इतरांना जे जग दिसतं त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन ह्या जगाचा, त्याच्या गूढत्वाचा किंवा त्याच्यामध्ये काही लक्षात येणाऱ्या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा शोध घ्यावा अशी या मंडळींच्याकडे तळमळ असते. स्वतंत्र विचारांची असलेली ही मंडळी आनंदी असतात, तशीच उत्साही पण असतात आणि त्यांना अभ्यास करण्याची मनापासून आवड असते. उत्साही अभ्यास करायला एखाद्या विषयाची जेव्हा ते सुरुवात करतात तेव्हा फक्त वरवर अभ्यास करणं हा त्यांचा कधीच उद्देश नसतो. कुठल्याही विषयात खोलवर जाऊन अभ्यास करावा हीच त्यांची तळमळ असते आणि त्याचबरोबर त्या विषयात पारंगत होण्याची इच्छाही मनोमन त्यांची असते. हाच अभ्यास, वाचन, चिंतन आणि मनन अशा अभ्यासाच्या वरवरच्या एक एक पायऱ्या चढत जातो. अशा वेळेस त्यांना शक्यतो एकटं राहायला आवडतं आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये जेव्हा ते एकटे राहून याच्यावरती विचार करतात तेव्हा त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये किंवा या सर्व काळामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकासही होत जातो आणि त्यांच्या प्रश्नांची त्यांना उत्तरं पण मिळत जातात. खरं सांगायचं ना तर एकटं राहणं किंवा स्वतःबरोबर वेळ घालवणं ही या लोकांची गरज असते. दिवसातून कमीत कमी 2 तास तरी या लोकांना त्यांचा वेळ मिळायला हवा आणि हीच एक वेगळी अस्वस्थता त्यांच्या स्वभावात असते. परंतु इतरांना जेव्हा असं वाटतं की अरे ही मंडळी लोकांच्यापासून दूर जात आहेत किंवा कधीतरी एखादी माणूस घाणी अशी उपाधी पण या लोकांना जोडली जाते, तेव्हा आपण विचार करण्याची गरज आहे की ह्या पद्धतीने जर का त्यांचा विकास होत असेल तर ही त्यांची माणूस घाणेपण नसून ही त्यांच्या स्वभावातली एक गरज आहे. असे स्वतंत्र व्यक्तिमत्व या व्यक्तींचे आपल्याला लहानपणापासूनच बघायला मिळतं. आपण असं बघितलं होतं की 5 भाग्यांकाचं एखादं लहान मूल जेव्हा असतं तेव्हा घरी जे नवीन पाहुणे येतात त्यांच्या समोर ते पटकन येतं. आपण जे काही नवीन शिकलोय ते त्यांना ऐकवतं, त्यांच्याशी गप्पा मारतं आणि छोट्या छोट्या आपल्या काहीतरी गोष्टी सांगून त्यांच्याकडनं कौतुकही करून घेतं. हे कौतुक करून घ्यायला ह्या बाळाला आवडत सुद्धा असतं. पण 7 भाग्यांकाचं जे मुलं असतं ना ते नवीन आलेल्या पाहुण्यांच्या समोर पटकन यायला कधी तयार नसतं, मग गप्पा मारणं तर दूरच राहिलं. या मंडळींचं सर्वांची जमत नाही, पण ज्यांच्याशी जमतं ना त्यांच्याशी अतिशय उत्तम जमतं. म्हणूनच लोक कदाचित त्यांना रिझर्व्ड नेचरचं समजतात. पण यांच्याकडे ना एक शोधक वृत्ती असते, कलात्मकताही असते. एखादा चांगला शोध लावणे, उत्तम चित्र काढणे, पेंटिंग करणे किंवा एक चांगला सायकियाट्रिस्ट बनणे, मानसोपचार तज्ज्ञ बनणे किंवा उत्तम शिक्षक बनणे, शास्त्रज्ञ बनणे, हे सर्व गुण ह्या लोकांच्या ठायी असतात. चांगला लेखक, म्युझिशियन बनणे ही पण त्यांची कपॅसिटी असते आणि कदाचित कधीतरी त्यांच्या हातून एखादी कलाकृती खूप उत्तम बनून जाते की त्यांना जग वाखाणेल. हे सर्व गुण त्यांच्या ठायी असतात आणि ते बाहेरही पडत असतात. तसंच सहनशीलता सुद्धा यांच्या ठायी असते. शांतपणे स्वतःचं काम करत राहणे ही त्यांची वृत्ती असते. म्हणजे यांच्या शेजाऱ्यांना सुद्धा कळत नसतं की हे काम किती चांगलं करतायत, कारण जेव्हा ते काम पूर्णत्वाला येतं तेव्हाच इतरांना त्यांच्या कामाची कल्पना येते. बरं, काम करत असताना हे इतके मन लावून ते काम करत असतात, त्याच जोडीला स्वतःला कुठेही ते बारीकशा सुद्धा ठिकाणी अशी संधी देत नाही की काम कमी होईल त्यांचं.
बरोबर काम परिपूर्ण होण्याच्या दृष्टीने जितके कष्ट करायला पाहिजेत तितके कष्ट करण्याची यांची पूर्णतः तयारी सुद्धा असते. म्हणजेच स्वतःला सुद्धा कसल्याही सवलती ते देत नसतात. आणि अशा वेळेला कदाचित लोकांचा गैरसमज होऊ शकतो की अरे हे आपल्यामध्ये मिक्सअप होत नाहीये. जेव्हा एखादं ज्ञान मिळवण्याची त्यांची लालसा असते त्यावेळेला कुठचीही अडचण ही त्यांना अडचण वाटत नसते. त्या अडचणी पार करून त्यांच्या मनातले इप्सित ते साध्य करतातच. आणि ते म्हणजे जे ठरवले ते ज्ञान आत्मसात करणे. जेव्हा आपण यांच्याशी इंटरॅक्शन करतो ना त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की अतिशय चांगल्या मनाची मंडळी आहेत. त्यांना इतरांच्या बरोबर चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन करायला आवडते. तसंच त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा अतिशय प्लीझंट आहे. पण त्यांची कामाची ही जी पद्धत बघता लोकांचा त्यांच्याविषयी जो गैरसमज झालेला असतो ना त्याच्यामुळे काय माहितीये का, या मंडळींनी समाजाभिमुख होण्याची गरज आहे. लोकांना असं सतत वाटत राहतं की आपल्यामध्ये हे मिक्सअप होत नाहीये. परंतु ज्या वेळेला हा गैरसमज दूर करायचा असतो त्यावेळेला जे हे लोक इतरांच्या मध्ये जास्त चांगल्या प्रकारे एकरूप होऊ शकले, सगळ्यांना त्यांनी भेटण्यासाठी वेळ दिला. रादर यांच्या स्वभावामध्ये या एका गोष्टीची ऍडिशन त्यांनी करून घेण्याची आवश्यकताच आहे, जेणेकरून त्यांच्यातला चांगुलपणा, त्यांच्यातलं कुठलीही गोष्ट मिळवण्याची जी तळमळ आहे किंवा सहज सोप्या पद्धतीने इतरांशी इंटरॅक्शन करण्याची त्यांची जी सवय आहे याचा इतरांना सुद्धा चांगला अनुभव येतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांना पाण्याचं आकर्षण असतं. तसंच 7 समुद्रापलीकडे जाण्याचं म्हणजेच परदेशात जाण्याचं पण त्यांना तेवढंच आकर्षण असतं. आणि निसर्गाबरोबर त्यांना रादर निसर्गातच राहायला सुद्धा त्यांना मनोमन आवडतं. खूप लोकांच्या बरोबर जाऊन पार्टी करणे याच्यापेक्षा सुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे किंवा आपल्या घरी आपल्या महत्वाच्या विषयाचा अभ्यास करणे या गोष्टी त्यांना खरं तर आवडतात. वातावरणाशी सुद्धा कनेक्टेड राहायला त्यांना अत्यंत आवडतं. संवेदनशील मन असतं. संगीताचीही त्यांना आवड असते. पण त्यांना कशा प्रकारचं संगीत आवडतं? धडामधुडूम असं संगीत नाही त्यांना आवडत. शास्त्रीय बेस असलेलं सॉफ्ट म्युझिक ज्यांनी तुमच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतील असं म्युझिक त्यांना ऐकायला आवडतं. आणि अशा संगीतात ते मानसिक आनंद शोधतात. यांच्याकडे इंट्युशनल कपॅसिटी पण असते. त्याच्यानंतर टेक्नो सॅव्ही पण ही मंडळी असतात. अध्यात्माची ही तेवढीच आवड त्यांना असते. म्हणजेच आतला प्रवास करण्याची त्यांची इच्छा असते आणि असे काही अनुभव सुद्धा त्यांना येऊ शकतात. खरं तर ना भौतिकता आणि आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टींचा परफेक्ट मेळ कसा जुळेल हे बघण्याची गरज या मंडळींच्यासाठी असते. लोकांचा यांच्या संबंधी एक आक्षेप असतो की सामान्य लोकांच्या मध्ये त्यांना एकत्र होणं किंवा मिक्सअप होणं आवडत नाही. आणि मग काय होतं कधीतरी ना याच्यामध्ये त्यांच्याकडून बेफिकीर वृत्ती दिसू शकते. मग कदाचित लोक असं म्हणतात की अरे आम्ही जे म्हणत होतो त्याला यांनी भर घातली. मूळचा स्वभाव असा नाहीये, पण या गोष्टीची पण काळजी घेण्याची गरज आहे. ही मंडळी भावनाप्रधान असतात, संवेदनशील असतात. पण न भावनाप्रधान जरी असली ना तरीही खरोखरच्या स्वतःच्या मनातल्या भावना लपवण्याकडे यांचा कल असतो. आणि त्यामुळे काय होतं, एखादी छोटीशी गोष्ट जरी कुणी त्यांना काही म्हटली ना तरी यांच्या मनाला खूप लागते आणि कदाचित टचकन पाणी येऊ शकतं. अगदी जवळच्या व्यक्तींच्या पाशी सुद्धा ते आपल्या अगदी मनातल्या कल्पना मोडून दाखवणार नाहीत. आपल्या मनातल्या भावना लपवतील. म्हणून मग मुद्दाम या लोकांना बोलतं करण्याची गरज पडते. आणि असं जर वारंवार व्हायला लागलं ना तर मग मात्र यांना आत्मविश्वासाची कमी वाटायला लागते. किंवा कधीतरी आपल्याला असं जाणवतं की ही व्यक्ती थोडं नैराश्याच्या बाजूला झुकतीये का, आणि हे बघण्याची जवळच्या लोकांना पण गरज पडू शकते. कधीतरी या सगळ्या ह्याच्यात ते स्वतःच्या कोशातही जातात. मग तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपल्याला खूप कठीण वाटतं. म्हणून कधीतरी असा तरवेकपणा त्यांनी करण्याच्या आधीच
आपण त्यांना बोलतं करायला हवं. मंडळी, आज इथेच थांबू. माझं युट्यूब चॅनल अंजनी टिकू वाचन हे बघत राहा, त्याच्यावर कमेंट्स करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.